ठीक आहे. आले सगळे. ओके. गुड. लेट मी शेअर द स्क्रीन. ठीक आहे. स्प्रिंग वी हॅव टू स्टार्ट टुडे गाईज. ओके. हु इज दिस शाओमी? शाओमी शाओमी असले नाव नाही रे द्यायचे. शाओमी हे नाव काय आहे? ठीक आहे. ओके. डन. फाईन गाईज. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट. आवाज येतोय मला सगळ्यांना? ऍडव्हान्स जेव्हा काल आपण कंप्लीट केलं, स्प्रिंग वी हॅव टू स्टार्ट टुडे. ठीक आहे. स्प्रिंग, स्प्रिंग बूट विथ मायक्रो सर्व्हिसेस. दिस थिंग्स वी आर गोइंग टू कव्हर गाईज. की आपण घेऊ यांना, शाओमी वाल्यांना घेऊ आपण, कोण असेल बघू. ठीक आहे. स्प्रिंग, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस, या तिन्ही टर्म वेगळे आहेत बरं का. या तिन्ही टर्म वेगळे आहेत. स्प्रिंग वेगळं आहे, स्प्रिंग बूट वेगळं आहे, मायक्रो सर्व्हिसेस वेगळं आहे. ठीक आहे. तर काय फरक आहे तिघामध्ये? फरक तर बघूच आपण. पण आपल्या कोर्सच नाव आहे स्प्रिंग, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस. ओके. त्या बॅचमध्ये काही जण फुल स्टॅकचे असतील. एक मिनिट. काही जण फुल स्टॅक चालू आहे काही जणांचं. त्यांच्यासाठी आपण कोर जावा आणि ऍडव्हान्स जावा झाला तर स्प्रिंग शिकतोय. ठीक आहे. काही जण इथं असतील जे स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस इंटर्नशिप साठी आहेत. ठीक आहे. सो मिक्स मॅच आहेत सगळी. आणि काही जण इथं असतील जे फक्त स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिस कोर्स ज्यांनी जॉईन केला असेल, असे पण काही जण असतील. ठीक आहे. सगळ्यांचं वेलकम आहे. ओके. तुम्ही अशी गोष्ट शिकताय जी गोष्ट एक्झॅक्टली कंपनीमध्ये वर्किंग होते और वी कॅन से यूज होते. ओके. यूज इन कंपनी. बघा कंपनीमध्ये यूज काय होतं, तर हेच यूज होतं जे तुम्ही आता शिकणार आहात. काय कळतंय सगळ्यांना? तुम्ही जे शिकणार आहात ते कंपनीमध्ये यूज होणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचा जर पार्ट असेल तुमच्या फुलस्टॅक जर्नीचा, तो म्हणजे हा आहे. जर तुम्ही फुलस्टॅक कोर्स करताय तर त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट हा आहे. ओके. जर तुम्ही फक्त हा कोर्स करताय किंवा इंटर्नशिप करताय, खूप मोठी गोष्ट करताय तुम्ही. त्याचं कारण आहे कंपनीमध्ये 90% जे काम तुम्हाला भेटणार आहे ते स्प्रिंग बूट वरती असणार आहे. कळतंय सगळ्यात? जर तुम्हाला जावाचा प्रोजेक्ट भेटला और लाईक तुम्ही जावा डेव्हलपर म्हणून काम करायला गेले, 90% गोष्टी स्प्रिंग स्प्रिंग बूट मधल्या असतील. म्हणजे याच्यामध्ये जावाच असणार आहे. लुक ॲट दिस. याच्यामध्ये तेच व्हेरिएबल, तेच फंक्शन्स, तेच कन्स्ट्रक्टर, तेच उप्स कॉन्सेप्ट जावाच असणार आहे. परंतु या टेक्नॉलॉजीमुळे जावा किती प्रमाणात सोपं झालंय हे तुम्हाला कळेल. हे कळतंय सगळ्यांना? बघा कुठल्याही प्रोग्रामिंगला सोपं करायचं काम त्याचे फ्रेमवर्क्स करत असतात. सो व्हॉट इज दिस स्प्रिंग? स्प्रिंग इज अ फ्रेमवर्क गाईज. स्प्रिंग इज अ जावा ओपन सोर्स फ्रेमवर्क. हा जावाचा एक फ्रेमवर्क आहे. पहिली गोष्ट, यू शुड बी क्लिअर अबाउट दिस वर्ड फ्रेमवर्क. सर काय असतं हे फ्रेमवर्क? व्हॉट डू मीन बाय फ्रेमवर्क? बघा फ्रेमवर्क मुळे मी आता लाईन म्हणलो, फ्रेमवर्क मुळे कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज फास्ट होते. त्याच्यामध्ये असणारी डेव्हलपमेंट आपण फास्ट करू शकतो, कोड आपण फास्ट लिहू शकतो. कळतंय कशामुळे? बिकॉज ऑफ दिस फ्रेमवर्क. मग स्प्रिंग हा जावाचा फ्रेमवर्क आहे. हा साधा सुद्धा फ्रेमवर्क नाहीये. स्प्रिंग इज अ जावा ओपन सोर्स ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. लुक ॲट दिस व्हॉट आय एम सेइंग. स्प्रिंग इज समथिंग ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. बघा फ्रेमवर्क काय असतो आणि ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क काय हे मी सांगतो. इफ आय टॉक अबाउट फ्रेमवर्क गाईज, फ्रेमवर्क नावाची कॉन्सेप्ट काय असते लक्षात ठेवा.
फ्रेमवर्क इज समथिंग विच कॅन हेल्प टू इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी. ओके, फ्रेमवर्क मुळे काय होतं बघा, फ्रेमवर्क विल स्पीड अप द डेव्हलपमेंट. स्पीड अप द डेव्हलपमेंट, तुमच्या डेव्हलपमेंटचा स्पीड वाढवण्याची ताकद फ्रेमवर्क मध्ये असते. डेव्हलपमेंटचा स्पीड ऑटोमॅटिक वाढतो जर तुम्ही एखादा फ्रेमवर्क यूज करत असाल. बघा, प्रोग्रामिंग लँग्वेजला फास्ट करायचं काम सुद्धा फ्रेमवर्कचं असतं. बघा, फ्रेमवर्क, बिकॉज ऑफ फ्रेमवर्क, बिकॉज ऑफ फ्रेमवर्क, फ्रेमवर्क, प्रोग्रामिंग languages we can say are becoming fast. प्रोग्रामिंग लँग्वेज फास्ट बनायचं कारणच फ्रेमवर्क आहे. कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या. इफ आय टॉक अबाउट जावा, जावा मध्ये हायबरनेट नावाचा फ्रेमवर्क आपण शिकलो. आपण स्प्रिंग नावाचा फ्रेमवर्क आता शिकणार आहोत. आपण स्प्रिंग बूट नावाचा फ्रेमवर्क शिकणार आहोत. येस ऑर नो? देन 2010च्या दशकामध्ये देर इज समथिंग कॉल स्ट्रट्स नावाचा फ्रेमवर्क होता. देर इज समथिंग कॉल जेएसपी सर्वलेट नावाची टेक्नॉलॉजी आपण शिकलो. दिस इज ऑल्सो कॉल्ड फ्रेमवर्क. याच्यामुळे झालं काय माहितीये का? बिकॉज ऑफ दिस फ्रेमवर्क्स जावा प्रोग्रामिंग लँग्वेज फास्ट झाली. प्रत्येक जण जावाला यूज करायला लागला. हे लक्षात येते का? अहो, याच्यामुळे कामं सोपी झाली. कामं सोपी झाली ना. फ्रेमवर्क मुळे डेव्हलपरचं बर्डन कमी होतंय. फ्रेमवर्क विल रिड्यूस द बर्डन ऑफ डेव्हलपर. डेव्हलपरचं बर्डन कमी करायचं काम फ्रेमवर्क मध्ये आहे. वी कॅन से पॉवर आहे फ्रेमवर्क मध्ये. तुमचं बर्डन म्हणजेच काय, लोड कमी करण्याची ताकद याच्यामध्ये. सर कसं काय लोड आमचा कमी होणार आहे ते सांगा. लईच लोड वाढलाय आम्हाला. तुमचा लोड कमी होणार आहे फ्रेमवर्क मुळे. हे कळते सगळ्यात. पुढली गोष्ट, फ्रेमवर्क मुळे आणखीन काय होतं बघा. इफ आय टॉक अबाउट जावा स्क्रिप्ट, यु नो जावा स्क्रिप्ट इज ऑल्सो वन प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा स्क्रिप्ट मध्ये सुद्धा खूप सारे फ्रेमवर्क्स आले जेणेकरून जावा स्क्रिप्ट फास्ट झाली. यु नो रिॲक्ट इज अ फ्रेमवर्क ऑफ जावा स्क्रिप्ट गाईज. रिॲक्ट मुळे जावा स्क्रिप्टला एक नवं रूप आलंय. बिकॉज ऑफ अँग्युलर सुद्धा जावा स्क्रिप्टचा फ्रेमवर्क आहे. यु नो नोड जीएस, हा सुद्धा जावा स्क्रिप्टचा फ्रेमवर्क आहे. यु नो एक्सप्रेस जेएस, हा सुद्धा जावा स्क्रिप्टचा फ्रेमवर्क आहे. यु नो व्यू जेएस, हा सुद्धा जावा स्क्रिप्टचा फ्रेमवर्क आहे. मग जावा स्क्रिप्टला पॉवरफुल कोणी बनवलं? त्याच्या फ्रेमवर्कनी बनवलं. जावाला पॉवरफुल कोणी बनवलं? त्याच्या फ्रेमवर्कनी बनवलं. म्हणजे कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजला लक्षात ठेवायचं, पॉवरफुल फास्ट कोण बनवतो? फ्रेमवर्क बनवतो. फ्रेमवर्कमुळे डेव्हलपरचं काम कमी होतं. सर असं काय असतं फ्रेमवर्क मध्ये? फ्रेमवर्क मध्ये असतंय काय बघा. फ्रेमवर्क फ्रेमवर्क इज अ सेट ऑफ प्री डिफाईन्ड लायब्ररीज. फ्रेमवर्क मध्ये ऑलरेडी प्रीडिफाईन काय असतात? लायब्ररीज असतात. जेणेकरून आपलं काम त्या करतात, आपल्याला करायची गरज नाही. हे लक्षात येते. जर तुम्ही 20 लाईनचा कोड लिहित असाल विदाउट फ्रेमवर्क किती लाईनचा कोड? 20 लाईनचा कोड. विथ फ्रेमवर्क तोच कोड 5 लाईनचा होतो. कसा? विथ फ्रेमवर्क. मग सर 15 लाईन गायब कसं काय होतं? जादू बिदी करता का काय तुम्ही? नाही, जादू करतो फ्रेमवर्क. बिकॉज ऑफ फ्रेमवर्क 20 लाईनचा कोड 5 लाईन वरती येतो. फक्त फ्रेमवर्कमुळे 20 लाईनचा कोड 5 लाईन वरती. ही ताकद याच्यामध्ये असते. म्हणजे कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये असते. जावा असू द्या, जावा स्क्रिप्ट असू द्या. यु नो पायथन मध्ये खूप सारे फ्रेमवर्क आहेत. आणि बिकॉज ऑफ दॅट फ्रेमवर्क प्रोग्रामिंग लँग्वेज विल बिकम सुपर फास्ट गाईज. पण जावाने आपल्याला 2 प्रकारचे फ्रेमवर्क दिले. ती जावाने आपल्याला बघा पहिला फ्रेमवर्क दिला होता, दॅट इज वेब फ्रेमवर्क. आणि दुसरा फ्रेमवर्क दिला होता ओ आर एम फ्रेमवर्क मध्ये आपल्याला माहित आहे सगळ्यांना, हायबरनेट नावाचा फ्रेमवर्क आहे. दॅट इज ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग टूल, जे ऍडव्हान्स जावा मध्ये आपण बघितले. आणि इफ आय टॉक अबाउट वेब फ्रेमवर्क, जेएसपी सर्लेट, यू नो दिस इज ऑल्सो कॉल्ड वेब फ्रेमवर्क. यू नो समथिंग स्ट्रट्स टेक्नॉलॉजीज, आता ही आउटडेटेड झाली मार्केटमधून. ओके, स्टील सम आर दी प्रोजेक्ट्स अवेलेबल इन द स्ट्रट्स, बट तरी पण पूर्ण आउटडेटेड झाली. सो जेएसपी सर्लेट स्ट्रट्स दीज आर दी कॉल्ड वेब फ्रेमवर्क. सर यांना वेब फ्रेमवर्क का म्हणतात? काय कारण काय? आणि याला ओआरएम का म्हणतात? याचं कारण काय? आणि तुम्ही तर म्हणताय स्प्रिंग इज अ ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. म्हणजे जावाने आपल्याला आणखीन एक फ्रेमवर्क दिला तिसरा, त्याचं नाव काय? ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. स्प्रिंग हा ना वेब फ्रेमवर्क आहे ना ओआरएम फ्रेमवर्क आहे.
स्प्रिंग इज अ ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. मग सर याच्यात फरक काय आहे? हा फरक मी तुम्हाला सांगणार आहे. व्यवस्थित सगळ्यांनी बघायचं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेब फ्रेमवर्क, ORM फ्रेमवर्क, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क? Spring is a application development framework. But before that, guys, to start this lectures with the Spring Boot, हा जो स्प्रिंग बूट मायक्रोसर्विसेस कोर्स आहे, कोण कोण करू शकतो, व्हॉट आर दी प्री रिक्विजिट, ते मला तुम्हाला सांगायचंय, म्हणजे एकदा क्लिअर होऊन जाईल. प्री रिक्विजिट असे आहेत बघा. यू शुड नो गाईज कोर जावा व्हेरी वेल. इफ यू डोंट नो कोर जावा, डोंट डू दिस कोर्स. प्लीज मेसेज मी, सर आय डोंट नो कोर जावा. नका करू, उपयोगच नाहीये. हे कळतंय? इफ यू डोंट नो कोर जावा वेल, यू शुड लाईक परफेक्ट इन द ओप्स, यू शुड परफेक्ट इन द कलेक्शन. फुल स्टॅक वाले परफेक्ट पाहिजे बरं का. यू शुड परफेक्ट इन द ओप्स, यू शुड परफेक्ट इन द कलेक्शन, एक्सेप्शन हँडलिंग, स्ट्रिंग अँड ॲरे. डन. एवढंच मला पाहिजे तुमच्या. विच आर दी व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट कॉन्सेप्ट इन द कोर जावा. कोर जावा मध्ये एवढंच करा, तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होईल. बाकी काय नाही केलं तरी चालेल. सर कोर जावा एवढंच आहे की आणखीन काय आहे? एवढंच आहे की मला पण माहिती आहे. यू शुड बी परफेक्ट इन द ऍडव्हान्स जावा ऑल्सो. सर काय जणांना डाऊट असतो की ऍडव्हान्स जावा म्हणजे स्प्रिंग बूट. नाही रे बाबा. ऍडव्हान्स जावा इज अ डिफरंट टर्म, दॅट इज कॉल्ड J2EE. ऍडव्हान्स जावा JDBC तुम्हाला आलं पाहिजे. यू शुड नो JSP सर्वलेट आलंच पाहिजे. काही जण म्हणतील सर मला माहित नाही हे, सर मी स्प्रिंग करू शकतो का? भाऊ आधी हे कर. जर कोणी केलं नसेल, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड गाईज. हे लय महत्वाचं आहे. डायरेक्ट बिल्डिंग बांधता येत नसते, आधी पाया लागतो, बेस लागतो. हे कळतंय सगळ्यांना? सो युअर बेस शुड बी परफेक्ट. हे परफेक्ट पाहिजे बरं का. परफेक्ट म्हणजे यू शुड नो ऍटलीस्ट हाऊ टू लाईक इस्टॅब्लिश द कनेक्शन. बरोबर आहे. यू शुड नो लाईक हाऊ टू क्रिएट बने वेब ऍप्लिकेशन इन JSP सर्वलेट. JSP काय असतं, सर्वलेट काय असतं, कसे आपण सर्वलेट बनवतो, मॅपिंग कशी लिहितो, या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला हायबरनेट नावाची टेक्नॉलॉजी माहित पाहिजे. फुलस्टॅक मध्ये आपण हे सगळं शिकलोय, राईट? यू शुड नो जावा एट फीचर्स, स्ट्रीम API, लॅमडा, मेथड रेफरन्स, हे जे बघितलं ना आपण, या गोष्टी माहित पाहिजे. यू शुड नो मेवेन. मेवेन प्रोजेक्ट कसा बनवतात, pom.xml फाईल काय असते, कशा प्रकारे जार फाईल ऑटोमॅटिक डाउनलोड होतात, जादू होते का, नाही होत, हे माहित पाहिजे. यू शुड नो मेवेन, यू शुड नो जावा एट फीचर्स अँड गिटहब. गिट गिटहब आपण हे पण शिकलो, राईट? जर कोणी इथं असेल, सर आय डोंट नो, याच्यापैकी एकही टेक्नॉलॉजी मला माहित नाहीये. बघा, एखादी माहित नसेल ठीक आहे, तुम्हाला जर जावा फीचर्स माहित नसेल, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. काय कळतंय? लेट सपोज तुम्हाला गिटहब माहित नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी याला ऑप्शनल धरेल. बट तुम्ही मला सर मला मेवेन येत नाही, मला हायबरनेट येत नाही, किंवा जे हे म्हणजे हे नाही चालणार. अजिबात नाही चालणार. या दोन गोष्टी ऑप्शनल मध्ये ठेवा. नाही आलं तरी चालेल, यू कॅन लर्न लेटर. बट शिकून घ्या, लय महत्वाचं आहे. बट हे येणं लय गरजेचं आहे भाऊ. ठीक आहे. ज्यांना हे येतंय दे कॅन कंटिन्यू दिस बॅच गाईज. सर आवाज येत नाहीये.
हॅलो सर. माझा आवाज खरंच येत नाहीये. हॅलो. अरे येतोय ना आवाज, आता तर आता चालू आहे. येतोय. आता आता येतोय. आता येतंय. आता येतोय ना. हा ठीक आहे. येस. चला 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 चला. येतोय. झोपले का काय सगळे, कोणच काय बोला ना, नेमकं माझा आवाज जातोय की नाही. नाव इट इज क्लिअर. नाव इट इज क्लिअर. काय झालंय झूमला. आता येतोय ना नक्की. आता येतोय ना. हा. येस. ओके. कुछ तो हुआ था, पता नहीं बट क्या हुआ था. तिला कुछ कुछ होता है, पता नहीं क्या होता है. लुक ॲट दिस. कोर जावाचा यूज करून तुम्ही कन्सोल बेस ऍप्लिकेशन बनवले. ऍडव्हान्स जावाचा यूज करून काय केलं रे तुम्ही. सर ऍडव्हान्स जावाचा यूज करून आम्ही वेब ऍप्लिकेशन बनवले, त्याला आम्ही सर्व्हर साइड ऍप्लिकेशन बनवतो, बरोबर. वेब ऍप्लिकेशन, सर्व्हर साइड ऍप्लिकेशन्स आपण बनवले, करेक्ट बनवले. मग कोर जावाचा यूज करून कन्सोल बेस ऍप्लिकेशन, ऍडव्हान्स जावाचा यूज करून वेब ऍप्लिकेशन. मग तुम्ही जे आता आम्हाला हे सर तिसरी कॉन्सेप्ट शिकवताय, स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट, याने काय आम्ही दिवे लावणार आहोत ते सांगा. याचा यूज करून आम्ही काय बनवणार आहोत, कन्सोल बेस ऍप्लिकेशन, वेब ऍप्लिकेशन की वेगळंच काय. मित्रांनो, याचा यूज करून सुद्धा यू आर गोइंग टू डेव्हलप वेब ऍप्लिकेशन्स इटसेल्फ. तुम्ही वेब ऍप्लिकेशनच बनवणार आहात, हो वेब ऍप्लिकेशन बनवणार आहात. मग सर ऍडव्हान्स जावाने पण हेच होत होतं, याने पण हेच होतंय, मग याच्यात आणि याच्यात फरक काय. बरोबर आहे, सिम्पल क्वेश्चन पडणं साहजिक आहे. याने पण आम्ही बनवल्याच की सर, मग हे काय शिकायची गरज आहे म्हणजे आम्हाला. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तोच फरक आपल्याला समजून घ्यायचा. ठीक आहे, आता क्लिअर झालं कोण कोण करू शकतो. ठीक आहे, चालू करायचं का मग. ठीक आहे, सो फ्रेमवर्क तुम्हाला कळालं. नाव मी तर काय म्हणतोय, जावाने 3 फ्रेमवर्क दिले आपल्याला, वेब, ORM, ऍप्लिकेशन. फरक काय हे बघा सगळेच. कुठलेही ऍप्लिकेशन डेव्हलप होत असताना 3 फेज मध्ये डेव्हलप होतं. ओके, बघा त्या तिन्ही फेज मी तुम्हाला सांगतो. पहिली फेज असते फ्रंट एंड. हे काय असते, फ्रंट एंड. फ्रंट एंड, ओके. दुसरी फेज असते बॅक एंड, बरोबर. दुसरी फेज असते बॅक एंड. तिसरी फेज असते काय, डेटाबेस. या 3 फेज मध्ये कुठलीही ऍप्लिकेशन, जगातलं कुठलंही ऍप्लिकेशन उचलून घ्या, हेच असतं. फ्रंट एंड कनेक्टेड टू बॅक एंड, बॅक एंड कनेक्टेड टू डेटाबेस. हे करेक्ट. आता आपण काय करत होतो माहितीये का, फ्रंट एंड पार्ट साठी आपण यूज केलं जीएसपी, करेक्ट. जीएसपी पार्ट आपण यूज केला. बॅक एंड साठी आपण यूज करत होतो सर्वलेट, राईट. आणि डेटाबेस साठी आपण यूज केलं मायस्क्यूएल. येस ऑर नो. येस, एव्हरीवन नोज दॅट. याचा यूज करून आपण ऍप्लिकेशन बनवलेच की, बरोबर आहे. पण मित्रांनो, हा जो बॅक एंड पार्ट दिसतोय तुम्हाला, या बॅक एंड पार्ट मध्ये मी तुम्हाला हे आर्किटेक्चर सांगितलं होतं, आठवतंय सगळ्यांना. कंट्रोलर, सर्व्हिस अँड डाव. हे कोणाकोणाला आठवतंय, हे आपण हे बनवलं होतं रे, कंट्रोलर सर्व्हिस डाव. म्हणजे बॅकएंड एकटं 3 पार्ट मध्ये डेव्हलप करावं लागतं. किती पार्ट मध्ये, 3 पार्ट मध्ये. देअर शुड बी कंट्रोलर, देअर शुड बी सर्व्हिस, आणि देअर शुड बी व्हॉट, डाव. वाईज 3 पार्ट मध्ये बॅकएंड बनावं लागतं. याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं होतं. कंट्रोल विल हँडल द रिक्वेस्ट, सर्व्हिस विल रिटर्न द बिझनेस लॉजिक, अँड डाव फॉर द डेटाबेस ऑपरेशन, करेक्ट. मग बॅकएंड मध्ये असणाऱ्या ह्या 3 लेयर्स मित्रांनो, या काय होतात, लुक ॲट दिस. या 3 लेयर्स मी परत इथं बनवतो. बॅकएंड मध्ये असणाऱ्या 3 लेयर्स, कंट्रोलर, सर्व्हिस आणि देर इज अ डाव, करेक्ट. ह्या लेअर कुठं असतात, बॅकएंड मध्ये. एव्हरीवन वेडे वेडे सावधान. मी वेब फ्रेमवर्क, ORM फ्रेमवर्क आणि ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क मधला फरक सांगतोय, नीट बघा. फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस आपण जेएसपी सर्वलेट याने बनवलं. बॅक एंड मध्ये या 3 लेयर्स असतात, या आपण बनवल्या होत्या सर्वलेट मध्येच, राईट. मग या 3 लेयर्स परत का सांगताय, त्याचं कारण मित्रांनो खूप सिम्पल आहे. कंट्रोलर, देन सर्व्हिस, अँड देन देर इज अ डाव. हे बघा, हे कंट्रोलर आहे, हे सर्व्हिस आहे, आणि देर इज समथिंग गॉट डाव. हे डेव्हलप करण्यासाठी पण आपण काय यूज केलं, सर्वलेटच यूज करत होतो, बरोबर आहे. आपण वेगळं काय यूज केलं का, नाही.
फ्रंट एंड साठी जेएसपी, बॅक एंड साठी सर्लेट. आपण सर्लेट बनवायचो, रिक्वेस्ट हँडल करायचो आणि रिस्पॉन्स द्यायचो. मग जर तुम्ही बाय युजिंग सर्लेट, लुक ॲट दिस, बाय युजिंग सर्लेट इफ यू आर एबल टू डेव्हलप द कंट्रोलर. कंट्रोल म्हणजेच आपण सर्लेटचा कोड म्हणजेच कंट्रोलर असायचा, ठीक आहे. कंट्रोलर आणि सर्लेट बोथ आर दी सेम गाईज. सर्लेटचं काम रिक्वेस्ट हँडल करणं आणि कंट्रोलरचं पण तेच आहे. या दोघांचं काम सेमच होतं. जर तुमचा सर्लेट येणारी रिक्वेस्ट कंट्रोलर मध्ये हँडल करत असेल तर त्याला म्हणतात वेब फ्रेमवर्क मित्रांनो. व्हॉट डू मीन बाय वेब फ्रेमवर्क, कॅन यू चेक इट? वेब फ्रेमवर्क म्हणजे काय बघ. द फ्रेमवर्क द फ्रेमवर्क which is used to develop controller layer in our application it's called वेब फ्रेमवर्क. हे बघा रे सगळेजण, असा फ्रेमवर्क जो फक्त काय बनवू शकतो, कुठली लेअर? कंट्रोलर लेअर बनवू शकतो. मग सर्लेटनं कुठली लेअर बनवली? फक्त कंट्रोलर लेअर बॅक एंड मधली. तर त्याला काय म्हणा? वेब फ्रेमवर्क म्हणा मित्रांनो. फक्त हे पर का ही लेअर म्हणतोय मी. सर्लेटने इकडं काहीच हस्तक्षेप केला नव्हता. आपण इथे जेडीबीसी युज करत होतो, आठवतंय? मग सर्लेटने फक्त कंट्रोलर बनवलं होतं, त्याला वेब फ्रेमवर्क म्हणतात. युनो स्ट्रट्स, 2010 मध्ये लोक स्ट्रट्स युज करायचे. सर स्ट्रट्स काय होता? स्ट्रट्स इज ऑल्सो यूज टू डेव्हलप कंट्रोलर लेअर. म्हणजे हा सुद्धा काय वेब फ्रेमवर्कच होता मित्र. कसला फ्रेमवर्क होता? स्ट्रट्सचा युज करून सुद्धा कंट्रोलर लेअरच बनवत होती. म्हणून याला वेब फ्रेमवर्क म्हणतात. आणि सर ओआरएम म्हणजे काय नेमकं? ओआरएम फ्रेमवर्क म्हणजे असा फ्रेमवर्क, द फ्रेमवर्क द फ्रेमवर्क which is used to develop DAO layer only. DAO layer only. It's called ORM framework. हे कळतं सगळ्यांना? ORM फ्रेमवर्क म्हणजे कसला फ्रेमवर्क? ज्याने फक्त DAO layer बनते. मला सांगा, हायबरनेटचा यूज करून, जेडीबीसीचा यूज करून आपण काय बनवली होती? DAO layer. म्हणजे याच्यामध्ये सगळा कोड कशाचा होता? जेडीबीसीचा, हायबरनेटचा. तर त्याला म्हणतात ओआरएम फ्रेमवर्क. ज्या फ्रेमवर्कने फक्त कंट्रोलर लेअर बनते त्याला म्हणतात वेब फ्रेमवर्क. ज्याने फक्त डाव लेअर बनते त्याला म्हणतात ओआरएम. काही जमलं का? ओआरएम फ्रेमवर्कनं काय बनवू शकतो आपण? डाव लेअर. आणि सर्वलेटने काय बनवू शकतो आपण? कंट्रोलर लेअर. स्ट्रट्सने काय बनवू शकतो आपण? कंट्रोलर लेअर. ओके सर, गॉट इट. म्हणजे वेब लेअर म्हणलं किंवा कंट्रोलर लेअर म्हणलं की स्ट्रट्स आणि सर्वलेट येतात वेब फ्रेमवर्क. डाव लेअर म्हणलं की ओआरएम फ्रेमवर्क होतो, जेडीबीसी हायबरनेट, बरोबर आहे. सर ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क काय भानगड आहे? हे वेब फ्रेमवर्क हे कळालं आम्हाला, बट व्हॉट डू मीन बाय ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क? मित्रांनो, इट इज डिफरंट द कॉन्सेप्ट. म्हणजे काय बघा, द फ्रेमवर्क विच कॅन डेव्हलप कंट्रोल लेअर as well as DAO layer as well as front end part also front end part also. That means whole application, or we can say whole application mana, or we can say entire application we can develop using application development framework public. अय सगळ्यांना लक्षात येतंय? ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क म्हणजे कसला फ्रेमवर्क? अहो एकच पार्ट नाही, तुम्ही कंट्रोलर लेअर पण बनवू शकता, तुम्ही डाव लेअर पण बनवू शकता, तुम्ही फ्रंट एंड सुद्धा बनवू शकता. राहिलं काय? नथिंग इज रिमेनिंग. म्हणजे मित्रांनो, हे जे पूर्ण ऍप्लिकेशन दिसतंय तुम्हाला, फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस, हे सगळं ज्याच्यामध्ये बनवता येतं त्याला म्हणतात ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. बोला की, हे कळतं सगळ्यांना? ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. आणि कोण आहे असा? व्हेरी गुड. स्प्रिंग इज अ ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. असंच म्हणलं नाही याला, असा असा पॉप्युलर नाही झाला. हे कळतंय सगळ्यांना का पॉप्युलर झाला? अहो याचा यूज करून सगळंच बनतंय. फ्रंट एंड बी बनतंय, बॅक एंड बी बनतंय,
डेटाबेस बी बनतंय, कंट्रोलर लेअर बनते, सर्व्हिस लेअर, डाव सगळंच बनतंय. हा म्हणतच नाही माझा यूज याच्यासाठी करा. एव्हरीथिंग यू कॅन डेव्हलप. जसं आपण म्हणलो, जर आपण हायबरनेट यूज केलंय, काय बनवू शकतो आपण? फक्त डाव लेअर. व्हेरी गुड. लावलेर. हे म्हणलं सर्व्हलेटचा यूज केला, आपण काय बनवू शकतो? फक्त कंट्रोलर लेअर. बाकी काय बनवता येते का? कंट्रोलर. मला जीएसपी यूज करा, काय बनवता येईल? फ्रंट एंड ओनली. आणि मी जर म्हणलं स्प्रिंग यूज करा, काय बनवता येईल? सगळंच. डाव, कंट्रोलर, सर्व्हिस अँड फ्रंट एंड. कसं आहे? हाय का नाही हिरा? आता कोण मला सांगेल? मग कोण शिकणार नाही मग स्प्रिंग, मला सांगा. अहो सर, हे वेगळं वेगळं शिकावं लागायचं हे सगळं बनवायला. मग जर एकच गोष्ट शिकल्यानंतर तुम्ही हे सगळं जर बनवू शकत असाल, मी का म्हणू नये तुम्ही स्प्रिंग शिकलं पाहिजे? हे शिकलं पाहिजे की नाही? स्प्रिंग शुड वी लर्न और नॉट? वी शुड लर्न द स्प्रिंग. वाय? वी कॅन डेव्हलप एंटायर ऍप्लिकेशन. पूर्ण प्रोजेक्ट बनवण्याची ताकद, बनवण्याची पॉवर स्प्रिंग मध्ये आहे. म्हणजे फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस सगळंच बनवतो. हे कळतंय? स्प्रिंग मार्केटमध्ये एवढा फेमस का झालाय? वाय एव्हरीवन इज युझिंग स्प्रिंग इन द जावा, स्प्रिंग बूट इन द जावा. आता स्प्रिंग बूट वेगळा आहे बरं का, मी फक्त स्प्रिंगचा विषय मांडला इथं. स्प्रिंग बूट तर एक वेगळीच दुनिया आहे. तुम्ही मला सर स्प्रिंग बूटच म्हणजे लय भारी आहे, तुम्हाला दाखवतो मी, थोडंच थांबा, वेट करो. आता पुढे बघा. आता आपल्याला एक आयडिया आली, वेब फ्रेमवर्क काय असतो, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क काय असतो, आणि ORM काय असतो. स्प्रिंग कसला आहे रे बाबा? ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आहे. सगळंच बनतंय. लक्षात ठेवायचं, कुणी विचारलं व्हॉट इज स्प्रिंग, म्हणायचंय भाई तुला फ्रंट एंड बनवायचंय, बॅक एंड बनवायचंय, सगळं बनवायचंय, स्प्रिंग यूज कर. ठीक आहे, डन. ओके. नाव, आता नीट लक्षात घ्या. स्प्रिंग मार्केटमध्ये कधी आला? तुम्हाला याची ओळख झाली, याची कळली, ओळख कळली सगळ्यांना. हा किती पॉवरफुल आहे याची तुम्हाला थोडीशी झलक कळली असेल. आणखीन आणखीन पिक्चर दाखवतो, ट्रेलर झालाय बघा. स्प्रिंग मार्केटमध्ये, स्प्रिंग वॉज इंट्रोड्यूस इन द इयर ऑफ 2004. 2004 मध्ये आलेला आहे हा. सर आता 2026 चालू आहे. मग एखादी गोष्ट 2004 मध्ये आलेली, आज मार्केटमध्ये एवढा हा उतू का चाललाय? उतू म्हणजे दिस इज द लँग्वेज. एवढा का फेमस झालाय हा? एव्हरीवन इज लाईक टेलिंग दॅट लर्न स्प्रिंग, लर्न स्प्रिंग. का नेमकं? याचं कारण काय? स्प्रिंग आला तर होता 2004 ला बघा. मग तेव्हापासून एक 5-6 वर्ष त्याचं नाव बनलं नाही का मार्केटमध्ये? मग आताच काय याची डिमांड जास्त झाली? त्याचं कारण सांगतो बघा. कुठली गोष्ट मार्केटमध्ये आली की लगेच फेमस होत नाही बरं का. एक्सेप्शनली काही गोष्टी होतात फेमस, ओके, एक्सेप्शनली. बट टेक्नॉलॉजीमध्ये तर मित्रांनो, इट इज लाईक नॉट पॉसिबल. मार्केटमध्ये आला आणि फेमस झाला. ओके. आतापर्यंत नाही झालं बरं का. मार्केटमध्ये आला, 1995 ला जावा आला, आणि जावा आला की डायरेक्ट फेमस झाला, असं नसतं होत. इट्स टेक टाइम. ओके. गोष्टी वेळ मागतात. सिम्पल, टेक्नॉलॉजी सुद्धा टाइम मागते. स्प्रिंग 2004 ला आला, पण 4 पासून हा 2015 नंतर मित्रांनो मार्केटमध्ये एवढा फेमस झाला. 2015 नंतर बरं का. आफ्टर दिस इयर, ओके, स्प्रिंग कॉल्ड राजा माणूस इन जावा. दिस इज माय लाईन. ओके. हे कुठं सापडणार नाही तुम्हाला. कुठल्याही डिक्शनरीमध्ये शोधायला जाचाल, सर मी हे सांगितलं होतं आणि हे तर मला सापडलंच नाही. दिस इज फ्रॉम माय माइंड, फ्रॉम माय ब्रेन. ओके. 2015 नंतर स्प्रिंगला राजा माणूस म्हणण्यात आलं. असं याचं रिझन काय? सर एवढे वर्ष मग स्प्रिंग लोक युज करत नव्हते का? करत होते. मग 2004 ला आल्यानंतर तेव्हा मार्केटमध्ये काय होतं? तेव्हा मार्केटमध्ये काय होतं सांगतो. तेव्हा मार्केटमध्ये फेमस मध्ये फ्रेमवर्क होता, त्याचं नाव आहे स्ट्रट्स. 2004च्या दशकामध्ये त्यावेळेस फेम होत होतं जीएसपी सर्वलेट, लय फेम मध्ये. प्रत्येक जण उठलं की सुटलं काय यूज करतोय? स्ट्रट्स. प्रत्येकाचा विश्वास याच्यावरती होता. सर तुम्हाला कसं काय माहित 2004 ला तुम्ही होते का? असा क्वेश्चन पडला असेल की तुम्हाला. तर तुम्हाला कसं काय माहित 2000, माझा जन्म 2000चा, 2004 ला मी 4 वर्षाचा, मला कसं काय माहित हा फेमस होता? तर मी याचा अभ्यास केला होता, ठीक आहे. मी याच्याविषयी माहिती काढली, सगळ्या गोष्टी चेक केल्या. ओके, देन मी हे लेक्चर घेतोय, मी तुम्हाला सांगतोय. 2004 ला स्टड्स, जेएसपी सर्लेट, जेडीबीसी, हायबरनेट या टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये होत्या आणि खूप फेमस होत्या. कारण लोकांचा विश्वास. ट्रस्ट हा शब्द किती पॉवरफुल आहे. ट्रस्ट कळतंय सगळ्यांना, विश्वास.
लोकांचा विश्वास स्ट्रट्स वरती होता, लोकांचा विश्वास जेएसपी वरती होता, लोकांचा विश्वास सरलेट वरती होता. सगळेजण हेच यूज करत होते. कुणाला विचारलं तुम्ही ज्यामध्ये काय यूज करताय, प्रत्येक जण म्हणत होता आय एम युजिंग स्ट्रट्स. अरे का, अरे स्ट्रट्स का? आता जसं आपण म्हणतो स्प्रिंग का? अरे काय नाही त्याच्यामध्ये. तसं लोक म्हणायचं स्ट्रट्स मी यूज करतोय कशासाठी, आय एम युजिंग स्ट्रट्स टू डेव्हलप द वेब लेअर, म्हणजेच कंट्रोलर लेअर. कंट्रोलर लेअर बनवण्यासाठी लोक स्ट्रट्स यूज करायचे. कधी लोक सरलेट पण यूज करायचे. मग सर, आता आता तुम्ही काय म्हणाल माहितीये का, सर कंट्रोलर बनवण्यासाठी फक्त स्ट्रट्स यूज का केला जातोय, पण आमचा स्प्रिंग कंट्रोलर पण बनवतोय, नाव पण बनवतोय, फ्रंट सगळंच बनवतोय ना. मग लोकांनी हा का नाही विचार केला की स्ट्रट सोडून द्यावून स्प्रिंग कडे जाऊ? बघा, असा का विचार नाही केला याचं कारण सांगतो. स्टार्टिंग फेजमध्ये एखादी टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये जेव्हा येते मित्रांनो, लोकांचा म्हणजेच डेव्हलपरचा, जे कंपनीमध्ये काम करतायत त्यांचा लगेच विश्वास याच्यामध्ये जात नसतो. हे शक्यच नाहीये. कारण 10, 15, 20, 25 वर्षापासून जी टेक्नॉलॉजी ते युज करत होते, त्याच्यावरती त्यांचा ट्रस्ट बसला होता. कळतंय, ट्रस्टसाठी वेळ लागतो. बघा, मार्केटमध्ये आलं की लगेच नाव होत नसतं, करेक्ट? तुम्हाला माहित असेल लगेच नाव होतं का रे? नाहीये. आता मी 2022 पासून ट्रस्ट करतो. मी मार्केटमध्ये आलो, व्हिडिओ बनवायला, झालो का फेमस? असं नसतं ना. 2022 पासून मी व्हिडिओ बनवतोय, कुठं 2026 ला मला कोणतरी ओळखायला लागलं. ओ सर, तुम्हाला दररोज बघतो. म्हणजे 4 वर्ष लागली मला स्वतःला, बरोबर, टू फेम इन द मार्केट. म्हणजे मी म्हणत नाही मी लय फेमस झालो, पण तरी पण काही पोरं ओळखायला लागली, मास्क घालायची गरज पडली मला. का? बिकॉज 4 वर्षानंतर कुठंतरी फेम भेटला, कुठंतरी फॉलोअर्स वाढले, कुठंतरी पब्लिसिटी झाली. मग स्प्रिंग साठी मित्रांनो, हे खूप अवघड होतं की लोकांनी लगेच स्प्रिंग वरती विश्वास ठेवावा. लोक विश्वास ठेवतात का हो लगेच? आणि ठेवला पण नाही पाहिजे, बरोबर. मग स्प्रिंग वरती पण विश्वास ठेवत नव्हते डेव्हलपर, प्रत्येक जण स्ट्रट्स यूज करायचा. हिस्ट्री सांगतो, हिस्ट्री इज व्हेरी इंटरेस्टिंग. मग सर असं काय झालं, स्प्रिंग वरती लोकांनी विश्वास ठेवला? बघा झालं काय, लोक स्टड्स युज करायचे, लोकांना हळूहळू कळायला लागलं 2004 नंतर, 5, 6, 7, 8 ला, की अरे आपण स्टड्स युज करून कंट्रोलर लेअर बनवतोय, जेएसपी ने आपण फ्रंट एंड बनवतोय, बरोबर आहे. हायबरनेट आपण डेटाबेसचं लॉजिक लिहितोय. म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपण वेगवेगळी टेक्नॉलॉजी युज करतोय. हे सिंपल ना, स्ट्रट्स ने कंट्रोलर लेअर. देन डाव साठी विच टेक्नॉलॉजी यू आर युझिंग, हायबरनेट और जेएसपी जेडीबीसी, बरोबर आहे. फॉर द फ्रंट एंड यू आर युझिंग जेएसपी, करेक्ट. लोकांना हळूहळू समजलं, मार्केटमध्ये एक स्प्रिंग नावाची गोष्ट आली, आणि ती स्प्रिंग नावाची गोष्ट सगळ्यांना ओरडून सांगते मला यूज करा. हे 3 वेगवेगळे यूज करायची नाही. तुम्ही काय करा, फक्त स्प्रिंग यूज करा, तुम्ही सगळंच बनवू शकाल. काय काय रे, फ्रंट एंड पण, बॅक एंड पण. आणि हे स्प्रिंग सांगत होता लोकांना, म्हणजेच डेव्हलपर्सना, पूर्ण जगाला सांगत होता. तुम्ही ऐकलं नाही का? तुमच्या कानात हेडफोन असेल. हे कोणाकोणाला सांगत होतं? सगळ्यांना. यू कॅन डेव्हलप द फ्रंट एंड, यू कॅन डेव्हलप द बॅक एंड, बॅक एंड मधले सगळे लेयर्स, आणि डेटाबेस लॉजिक ऑल्सो, सगळं डेव्हलप करू शकाल असं सांगत होतं. मग लोक म्हणले, "हा, बघायचं काय याला युज करून? एक करताय सगळ्यांना, बघायचं काय याला युज करून?" जसं तुम्ही म्हणले, बघायचं काय सरांची बॅच लावून कसं काय होतंय, हे कसं काय वाटायलंय. असं म्हणजे एक माइंडसेट असतं ना, बघू ना, जॉईन करून तर बघू. सो लोकांनी ह्याला पण युज करायचा प्रयत्न केला, स्प्रिंगला. मग जेव्हा काय याला युज केला, तेव्हा लोकांना रिअलाइज झालं की अरे भाऊ, हे वेगळं वेगळं बनवण्यापेक्षा, हे वेगवेगळे लॉजिक लिहिण्यापेक्षा, वेगवेगळी टेक्नॉलॉजी आपल्याला शिकावी लागते. याच्यासाठी सर्वलेट शिका, याच्यासाठी हायबरनेट जेडीबीसी शिका, याच्यासाठी हे फ्रंट एंड साठी जेएसपी शिका. आपण स्प्रिंगच शिकू की काय होईल हो? अहो, सगळंच बनवता येईल की, एंटायर ऍप्लिकेशन वी कॅन डेव्हलप. मग लोकांनी परत स्प्रिंग चूज केलं. हे कळतंय? कारण स्ट्रट्स हा मित्रांनो एक ब्रँड आहे, अपाचे, यु नो अपाचे. याचे खूप सारे सॉफ्टवेअर जगाला भेटले. जसं की अपाचेचं टॉमकॅट आपण युज केलं, तसं अपाचेचं स्ट्रट्स पण आहे, अपाचेचं काकपा पण आहे. लॉट्स ऑफ थिंग्स इन द मार्केट. त्याच्या ब्रँडचं नाव काय? अपाचे. खूप फेमस ब्रँड आहे, आता सुद्धा फेमस आहे. हा अपाचे ब्रँडचा होता स्ट्रट्स सुद्धा. मग लोकांचा सहजासहजी विश्वास जाणार आहे का व्हायचे? नाही जाणार. कंपनीमध्ये जर एखादी रिक्वायरमेंट आली, जावामध्ये प्रोजेक्ट बनवायचा आहे, लोक म्हणायचे आम्ही स्टड्स यूज करणार आहोत. का? ट्रस्ट. ट्रस्ट होता. नाही नाही, काकपा इज अ डिफरंट टेक्नॉलॉजी. काकपा इज समथिंग फॉर द कम्युनिकेशन, दोन पार्टीमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी. त्याला मायक्रो सर्व्हिस डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन म्हणतात. यु नो, हे स्विगी असेल, ते डिलिव्हरी पार्टनर्स असतात बघा. काय होतं आता, डिलिव्हरी पार्टनर कुठं आलाय, आपली ऑर्डर घेऊन कुठपर्यंत आलाय ते आपल्याला समजतं. मग त्याचं लोकेशन आपल्याला कसं काय समजतं? तिथं काकपा यूज केलं. ओके, दिस इज व्हेरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी गाईज. पण मला सांगायचं काय, अपाचेचं प्रोडक्ट आहे स्टड्स.
म्हणून याच्यावर लोकांचा विश्वास खूप होता. मग लोकांचा विश्वास हळूहळू स्प्रिंगवरती वाढायला गेला. मग स्प्रिंग बनवलंय कोणी? स्प्रिंग बनवण्याचं नाव आहे रॉड जॉन्सन नावाचा एक माणूस होता. हे कोणी बनवलंय? रॉड जॉन्सन. या माणसाने याच्या टीमने स्प्रिंग डेव्हलप केलं. मग लोकांचा विश्वास हळूहळू याच्यावर वाढायला लागला. लोक म्हणाले, अरे सगळंच बनवतो ते, लय भारी आहे, लय भारी आहे, लय भारी आहे. आणि तेवढ्या त्याने याची कमाल दाखवली 2015 साली. 2015 साली याने याचं एक्सटेन्शन असणार आणखीन एक व्हर्जन रिलीज केलं. आणि त्याचं नाव काय? हे कळतंय सगळ्यांना. 2004 ला स्प्रिंग आलं, पण 10 वर्षांनी स्प्रिंगने आणखीन एक त्याचं एक्सटेन्शन व्हर्जन म्हणतात त्याला. हे काय म्हणतात? एक्सटेन्शन म्हणा किंवा ऍडव्हान्स्ड व्हर्जन. म्हणजे जे स्प्रिंग मध्ये कमी होती किंवा ड्रॉबॅक्स होते ते कमी कोणी केले? या भाऊनं कमी केलं. हे कळतंय? मग हे दोघं जण एकच आहेत का वेगळे आहेत? तर सिंपल आन्सर आहे, वेगळे आहेत. हा 2004 ला आला, पण याचाच असणारा पार्ट हा आहे. हे येत नाही का पार्ट 1 पार्ट 2 लाईक दॅट. ओके. पण आपण पार्ट 1 लाच म्हणतो का पार्ट 2 दोन्ही सेम आहेत? नाही म्हणत. पार्ट 1 वेगळा, पार्ट 2 वेगळा. सो सिम्पल. स्प्रिंग 2004 मध्ये आला, याचा दुसरा पार्ट स्प्रिंग बूट 15 मध्ये आला. आणि तेव्हापासून मात्र मित्रांनो, यांनी जे राज्य केलंय जावावरती, आणखीन याला रिप्लेसमेंट नाही आली बरं का मार्केटमध्ये, अजिबात नाही. आणखीन एक 25 वर्ष तरी याला मरण नाही. हे किती वर्ष? 25 वर्ष मिनिमम म्हणतोय बरं का मी. एक माझा अंदाज सांगतोय, तुम्ही मला सर कुठून ऐकलं का काय तुम्ही? नाही. तुम्ही जस्ट चॅट जीपीटी उघडायचं आणि चॅट जीपीटीला म्हणायचं, चॅट जीपीटी मला जरा सांग स्प्रिंग स्प्रिंग बूट मार्केटमध्ये किती दिवस टिकेल. सर्च करून दाखवतो तुम्हाला. असं असं विश्वास विश्वास ट्रस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट मी शो यू. हे बघा, याला विचारा सिंपल. ओके. इन मार्केट, इन मार्केट, स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट, एक मिनिट, स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट करंटली famous. Am I right? For the Java. For the Java. Hey, what is the answer? Yes, you are absolutely right. In the Java job market, Spring Boot are currently the most popular and in demand what? Frameworks, guys. मग आता हिनं दिले त्याचे फीचर्स वगैरे. अरे फीचर्स नको सांगू मला. मला सांग. In upcoming 25 years, what do you think? What do you think? Spring and Spring Boot and Spring Boot will remain or not? Or some new technology will replace it, will replace it. असं बोला याच्यासोबत. व्हेरी गुड, यू आर थिंकिंग लॉंग टर्म. विल दे सर्वाईव्ह? हे बघा काय म्हणतं शॉर्ट आन्सर, स्प्रिंग विल इव्हॉल्व, इट वोंट डिसअपियर सडनली बट इट विल डेफिनेटली चेंज. हे बघा काय म्हणतं, लुक ॲट द हिस्ट्री. जावा केम इन द 1995, स्प्रिंग केम इन द 2010 3. टुडे 2026, जावा इज स्टिल स्ट्रॉंग आफ्टर. हे कळतंय? स्प्रिंग इज स्टिल डॉमिनंट आफ्टर 20+ इयर्स मेरे दोस्त. कारण जावाची हिस्ट्री बघा, आपल्याला एक्झाम्पल देऊन सांगितलं भावानं. हे कळतंय? एंटरप्राइज टेक्नॉलॉजी डोंट डाय क्विकली, दे इन्व्हॉल्व स्लोली. फक्त ते आता पुढे काय सांगेल तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला थोडं चेंज व्हावं लागेल. जसं तो अपडेट होतो तुम्हाला पण अपडेट व्हावं लागेल. हेच सांगतोय खाली. हे बघा, व्हॉट विल हॅपन इन 25 इयर्स, स्प्रिंग विल नॉट डाय. पण काय होईल बघा, बिकम मोर क्लाउड नेटिव्ह, मोर एआय इंटिग्रेटेड, मोर सर्वलेस, म्हणजे आणखीन फीचर्स वाढतील. हे कळतंय सगळ्यांना? सो कुड समथिंग रिप्लेस इट? येस. हे बघा, हे पण आन्सर बघा. न्यू फ्रेमवर्क्स विल केम इन टू द पिक्चर, आणि ते काय करतील, याला रिप्लेस करू शकतील. कळते सगळ्यांना? हे ठीक आहे. हे बघा, 0 ते 10 वर्ष स्प्रिंग बूट व्हेरी स्ट्रॉंग. 10-15 वर्षानंतर मोर क्लाउड. 10 ते 15 वर्षानंतर आयदर इन्व्हॉल्व स्प्रिंग और न्यू जेबीएम बेस्ड फ्रेमवर्क. 25 वर्षानंतर जेबीएम इकोसिस्टम स्टील अलाइव्ह. म्हणजे जावा. स्प्रिंग मे चेंज नेम व्हर्जन बट जेबीएम प्लस एंटरप्राइज जावा सेमच राहणार आहे. टेक्नॉलॉजी डझन सर्वाईव्ह, डेव्हलपर हु हॅड ॲप हु विल सर्वाईव्ह. हे काय म्हणतं हे कळतंय सगळ्यांना? सर इंग्लिशचं लय अवघड आहे, समजून सांगा. मी समजून सांगतो काय म्हणतंय बघा. टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी डझंट सर्वाईव्ह. टेक्नॉलॉजीला गरज नसते जिवंत राहण्याची. जिवंत राहण्याची गरज आपल्याला असते मार्केटमध्ये. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला टेक्नॉलॉजी शिकावी लागेल. हे कळतंय? हे बघा, डेव्हलपर्स मूव्ह फ्रॉम व्हॉट? सर्वलेट टू स्प्रिंग टू मोनोलिथिक टू. हे कळतंय?
हे शिकायचं आहे आपल्याला. आता लास्ट काय म्हणतोय, माय ओनेस्ट ओपिनियन इन 25 years, स्प्रिंग मे नॉट लुक लाईक टुडे स्प्रिंग, बट जेबीएम इकोसिस्टम विल एक्झिट, एंटरप्राइज जावा विल नॉट व्हॅनिश, युअर बॅकएंड स्टिल मॅटर. कळलं राहील की नाही मार्केटमध्ये, काय वाटतंय? राहील. नवीन टेक्नॉलॉजी पण येऊ शकते. आता बघा ना, स्टड्स मार्केटमध्ये होतं 2004 ला, आता आहे का? आउटडेटेड झालंय हो. म्हणजे जसं टेक्नॉलॉजीज पुढे जातील तसं आपल्याला पण अपडेट व्हावं लागणार आहे. कारण आपण काय एकावरच बसणार आहोत का? नाहीये. तर मी जावा येतो, तर मी पायथन पण शिकलो, मी आता पायथन पण शिकवतोय. सो मला पुढे चालून आणखीन अपडेट व्हावं लागणार आहे. प्रत्येकाला अपडेट व्हावं लागणार आहे. आणि आयटी मध्ये अपडेट शिवाय पर्याय अजिबात नाही मित्र. इफ यू नो अँग्युलर यू नीड टू लर्न रिॲक्ट. इफ यू नो रिॲक्ट यू नीड टू लर्न अँग्युलर. इट्स डिपेंड ऑन युअर रिक्वायरमेंट, युअर कंपनी रिक्वायरमेंट. हे डिपेंड करतं, म्हणजे चेंजेस पाहिजेतच. आणि अपडेट होणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे. तर कळतंय, अपडेट होत चला टेक्नॉलॉजी मध्ये म्हणतोय बरं का. तर जर आज मी 10 रील बघत होतो, उद्यापासून 20 बघतो, झालो की अपडेट. हा अपडेट महत्वाचा नाहीये. अपडेट टेक्नॉलॉजी मध्ये महत्वाचं आहे. ठीक आहे, कुठेही अपडेट नाही रे बाबा. 2 सिरीज बघतो सर, उद्यापासून 3 चालू करतोय, याला अपडेटच व्हायचंय ना. स्प्रिंग फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस एव्हरीथिंग यू कॅन डेव्हलप. ओके. ठीक आहे, मग हा मार्केटमध्ये 2004 ला आला. 15 नंतर स्प्रिंग बूट आल्यानंतर आणखीन हा पॉवरफुल झाला. आणि आता सध्या सर्व्हिस मध्ये सुद्धा मित्रांनो हा खूप पॉवरफुल आहे. आणि तुम्ही शिकता ही खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे सर. हा जेव्हा मार्केटमध्ये आला, पाणी पितो मी थोडा. ऐका, सलग 1 तास बोललो का रे? ओके ठीक आहे. नाव लुक ॲट दिस गाईज. मला आता पुढे सांगायचंय काय बघा. स्प्रिंग मार्केटमध्ये 2004 ला आला. ठीक आहे. जेव्हा स्प्रिंग मार्केटमध्ये आला होता ना, हा एकटा नाही आला. मग सर कोणाकोणाला घेऊन आला सांगतो. स्प्रिंग इज अ कलेक्शन ऑफ फ्रेमवर्क्स. स्प्रिंग इज अ कलेक्शन ऑफ फ्रेमवर्क. स्प्रिंग इज अ कलेक्शन ऑफ फ्रेमवर्क. हा एकटा नाहीये, लक्षात ठेवा. याच्या आतमध्ये असणारे खूप सारे फ्रेमवर्क्स आहेत. तर याच्या आतमध्ये फ्रेमवर्क्स आहेत हो. हा एकटा नाहीये. कसं काय दाखवतो. ज्यावेळेस 2004 मध्ये स्प्रिंगचं पहिलं व्हर्जन आलं मार्केटमध्ये. ओके, स्प्रिंगचं पहिलं व्हर्जन, स्प्रिंग व्हर्जन 1.0. आता स्प्रिंगचं समथिंग 7 का 8वं व्हर्जन आहे मार्केटमध्ये. तुम्ही इथं जाऊन चेक करू शकता. स्प्रिंग लेटेस्ट व्हर्जन, दॅट इज 7.0. दिस इज द लेटेस्ट व्हर्जन ऑफ स्प्रिंग गाईज. 7.0.3. मग ज्यावेळेस पहिलं व्हर्जन आलं होतं, त्यावेळेस मित्रांनो स्प्रिंग एकटा नव्हता. स्प्रिंग सोबत खूप साऱ्या गोष्टी मार्केटमध्ये आल्या होत्या. त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. एक डायग्राम मला इथं हे करायचे. लुक ॲट दिस गाईज. पहिल्या व्हर्जन मधला स्प्रिंग असा होता. पहिला व्हर्जन दाखवतोय. दिस इज स्प्रिंग. आणि याच्यासोबत हा काही जणांना घेऊन आला होता, म्हणजे याच्यासोबत याचे सब फ्रेमवर्क होते. त्याच्यामध्ये वी हॅव समथिंग स्प्रिंग वेब. लेट मी शो द डायग्राम. स्प्रिंग व्हर्जन 1.0 पहिलं व्हर्जन याचं बघ. गो टू द इमेजेस अँड कॅन यू चेक द फर्स्ट व्हर्जन इफ आय शो द डायग्राम टू यू. व्हर्जन 1.0 मॉड्यूल्स. ओके. Yes. Can you check these models, guys? Can you check this model? There is something called yeah, DAO module, ORM module, AOP, then JEE, and there is something called web, guys. Okay, 1, 2, 3, 4, 5, 6 मॉड्यूल स्टार्टिंगला होते याच्यामध्ये. स्प्रिंग वेब I already written here. There is something called Spring ORM. Okay, there is something called, हे सगळे मॉड्यूल आपल्याला बघायचे. ठीक आहे. स्प्रिंग समथिंग डाव. ओके, देन समथिंग JEE. पण हे आता आउटडेटेड झाले ते सुद्धा मॉडेल. JEE असेल,
ठीक आहे. डाव असेल, नवीन नवीन मॉड्यूल आलेत. आपण विच रिमेनिंग एओपी अँड कोर, ईओपी अँड कोर, हे 6 मॉड्यूल मला तुम्हाला स्टार्टिंगला सांगायचे की स्प्रिंगच्या पहिल्या व्हर्जनमध्ये 6 मॉड्यूल होते. बिकॉज इंटरव्ह्यूवर माइट बी आस्क यू इन द इनिशियल रिलीज ऑफ स्प्रिंग, कॅन यू टेल मी व्हॉट मॉड्यूल्स प्रोव्हाइडेड बाय द स्प्रिंग. तर हे मॉड्यूल दिलते ते. हे कोणकोणते मॉड्यूल बघा: स्प्रिंग वेब, स्प्रिंग ओआरएम, स्प्रिंग डाव, जेडबल स्प्रिंग ईओपी. त्या सगळ्यांचा यूज पण मी पुढे सांगणार आहे. पण आता मला सांगायचंय काय, पहिल्या व्हर्जन मध्ये त्याने 6 मॉड्यूल दिले होते, लक्षात घ्या. जसे जसे याची व्हर्जन्स बदलत गेले मित्रांनो, 1.0, देन आफ्टर दॅट देर इज समथिंग कॉल्ड 2.0. 2.0 मध्ये पिक्चर पूर्णपणे वेगळं होतं. याच्यामध्ये ना आणखीन मॉड्यूल आपल्याला प्रोव्हाइड केले. लक्षात घ्या, प्रत्येक व्हर्जन मध्ये याचे मॉड्यूल चेंज होत गेले, प्रत्येक व्हर्जन मध्ये. म्हणजे स्प्रिंगला डेव्हलप कसं केलंय त्याची एक लाईन मला इथे लिहायची आहे. स्प्रिंग वॉज डेव्हलप इन दी मॉड्युलर पॅशन. मॉड्युलर पॅशन, मॉड्युलर पॅशन म्हणजे स्प्रिंग मध्ये हे जे दिसतंय तुम्हाला, स्प्रिंग वेब, दिस इज कॉल्ड वन मॉड्यूल. त्याला एक मॉड्यूल म्हणतात. स्प्रिंग वॉरएम, दिस इज ऑल्सो कॉल्ड वन मॉड्यूल. स्प्रिंग दाव, दिस इज ऑल्सो कॉल्ड वन मॉड्यूल. दिस इज ऑल्सो वन मॉड्यूल. दिस इज ऑल्सो वन मॉड्यूल. हे सगळे मॉड्यूल आहेत. सर मॉड्यूल म्हणजे काय? मॉड्यूल इज नथिंग बट अ फ्रेमवर्क. काय बोलताय? हो, मॉड्यूलच फ्रेमवर्क म्हणतात, वेगळं काय म्हणताय? लायब्ररी म्हणा, फ्रेमवर्क म्हणा, यू कॅन ट्रीट फ्रेमवर्क म्हणू शकता. ठीक आहे. मग स्प्रिंग स्वतः तर फ्रेमवर्कच आहे, पण याच्यामध्ये आणखीन काय छोटे 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 काय फ्रेमवर्क्स आहेत. मग पहिल्या व्हर्जन मध्ये आपल्याला 6 मॉड्यूल दिले, दुसऱ्या व्हर्जन मध्ये आपल्याला आणखीन मॉड्यूल वाढले. मग आता जो लेटेस्ट व्हर्जन आहे स्प्रिंगचा मित्रांनो, 7.0, याच्यामध्ये स्प्रिंग मध्ये किती मॉड्यूल्स आहेत असा क्वेश्चन जर तुम्ही इथे विचारला, स्प्रिंग 7.0 व्हर्जन, हाऊ मेनी मॉड्यूल्स गिवन बाय स्प्रिंग. हे सगळे शिकणं शक्य नाही बरं का. सर शिकवा की. अरे शक्यच नाही. का शक्य नाही? आपला जो टाइम पिरियड आहे, 2 म्हणा 3 महिने म्हणा, त्याच्यामध्ये हे शिकणं शक्य नाहीये. ओके. देर आर लॉट्स ऑफ मॉड्यूल्स गाईस, लॉट्स ऑफ मॉड्यूल्स. एक्झॅक्ट आकडा इथं दिलेला नाहीये, बट आय विल टेल यू दॅट नंबर. आय विल टेल यू दॅट नंबर. कॅन यू चेक इट? इन द 2.2 मॉड्यूल्स, 20 मॉड्यूल्स आर दिअर. दुसऱ्या व्हर्जन मध्ये कळतंय. 7.0 मध्ये कॅन यू इमॅजिन स्प्रिंग हॅव्हिंग 50+ मॉड्यूल्स इन लेटेस्ट व्हर्जन. किती? आता मी एक्झॅक्ट आकडा मी पण नाही सांगितला, आय एम जस्ट सेइंग द रेंज गाईज. 50 पेक्षा जास्त मॉड्यूल स्प्रिंगने दिलेत आपल्याला, 50 पेक्षा जास्त. आणि याच्याबद्दल मी तुम्हाला काल सांगितलं, वी आर गोइंग टू लर्न हाऊ मेनी मॉड्यूल्स? 10 मॉड्यूल्स वी आर गोइंग टू लर्न. ते कोणकोणते आहेत? लेट मी एक्सप्लेन दॅट. काल मी लिहून दिले होते ना, आज पण लिहून देतोय गाईज. वी आर गोइंग टू लर्न समथिंग कॉल्ड स्प्रिंग कोर. स्प्रिंग कॉन्टेक्स्ट इज देअर. कॅन यू चेक इट? स्प्रिंग कॉन्टेक्स्ट. सर हे 10 शिकल्यावर आम्हाला जॉब भेटेल का? अरे हे 10 शिकले जॉब काय भाई, तू डायरेक्ट 10 लाखाचं पॅकेज उचल. लिटरली आय एम नॉट जोकिंग गाईज. हे 10 जे मॉड्यूल तुम्ही शिकताय ते खूप महत्वाचे आहेत. आणि या मॉड्यूलवरती जॉब 100% भेटणार. कारण आपण बेसिक मॉड्यूल नाही, ऍडव्हान्स मॉड्यूल सुद्धा शिकतोय. देर इज वेब, देर इज वेब. कारण तुम्हाला वाटतं तुम्ही कोर जावा सगळं शिकला, काही शक्यच नाही. टू लर्न ओनली कोर जावा 2 वर्ष लागतात, पूर्ण कोर जावा. किती? 2 years रिक्वायर्ड टू लर्न होल कोर जावा. काय बोलताय सर? यस, खरंच. पूर्ण कोर जावा 2 वर्ष लागतात. पण जॉब पुरतं शिकायला आपण शिकलोय का 1-1.5 महिन्यात? काय होतंय? स्प्रिंग एमव्हीसी, देन देर इज समथिंग कॉल्ड स्प्रिंग रेस्ट. आपण मेन मेन मॉड्यूल शिकणार आहोत. स्प्रिंग सेक्युरिटी, स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस, मायक्रो सर्व्हिसेस. ओके, किती झाले? 4 आणि 3 7. देन देर इज समथिंग कॉल्ड स्प्रिंग क्लाउड, स्प्रिंग क्लाउड. देन समथिंग कॉल्ड स्प्रिंग JWT, स्प्रिंग JWT. ओके, किती झाले? हे 5
हे 4 9 and one is remaining, guys. Which one is remaining? Spring REST, Spring MVC, Web, Data JP. Yeah. Very important module is remaining. स्प्रिंग डेटा जेपी. आणि आणखीन एक मॉड्यूल राहिलं की सगळ्यात महत्वाचा, बूट कुठं आहे? वेर इज द स्प्रिंग बूट गाईज? स्प्रिंग बूट इज अ मॉड्यूल ऑफ स्प्रिंग मेरे दोस्त. ए होऊ द्या 11, काय प्रॉब्लेम नाही. डायग्राम कशी भारी दिसते ना. दिस इज द इनिशियल, दॅट इज स्प्रिंग. हा फ्रेमवर्क आहे आणि याचे काय ते सगळे मॉड्यूल्स आहेत, त्याचे सब फ्रेमवर्क आहे. कळतंय? स्प्रिंग बूट इज ऑल्सो अ मॉड्यूल इनसाइड स्प्रिंग गाईज. पण सर हे दोघच मग मार्केटमध्ये कसं काय फेमस आहे? तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट. तुम्ही कधी ऐकलं की स्प्रिंग आणि स्प्रिंग कोर? कारण काहीतरी खास आहे याच्यामध्ये. मग याच्यामध्ये काय खास आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, वेट फॉर दिस. सो गाईज गॉट इट. हे एवढं आपल्याला शिकायचंय, हे एवढं सगळं आपल्याला शिकायचं. बट बिफोर लर्निंग ऑल दिस टेक्नॉलॉजी, आणखीन स्प्रिंग स्टार्ट झालेलं. सर आतापर्यंत काय चालू आहे? आतापर्यंत जस्ट याचं काय म्हणतो आपण त्याला, महापुराण, रामायण, भागवत, हे याचं सगळं हिस्ट्री सांगतोय आपण. हे काय होतं, कशासाठी शिकायचंय, काय शिकायचंय, हे शिकल्याने होईल काय, हे कळतं. या गोष्टी मी तर सांगतो तुम्हाला. ठीक आहे. नाव Spring was introduced in the year of 2004. Then Spring is a collection of frameworks. Spring was developed in the modular fashion. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला इथे लिहायची आहे ती म्हणजे स्प्रिंग मॉड्यूल्स develop develop or we can say spring modules are the independent guys. हा पण लय महत्वाचा पॉइंट आहे. स्प्रिंगने जेवढे मॉड्यूल आपल्याला दिलेत सगळे इंडिपेंडेंट आहेत. व्हॉट इज इंडिपेंडेंट? स्वतंत्र. एव्हरीवन वॉन्ट टू बिकम इंडिपेंडेंट इन हिज ओन लाईफ, करेक्ट? प्रत्येक जणाला वाटतंय मला इंडिपेंडेंट बनायचंय. तसं स्प्रिंगने त्याचे मॉड्यूल जे दिलेत ना, हे सगळे इंडिपेंडेंट आहे, स्वतंत्र आहे. कोणावरही डिपेंड नसणं याला इंडिपेंडेंट म्हणतात. हे मराठीत कळतंय? कोणावरही डिपेंड नसणं याला काय म्हणतात? कळतंय? सो यू कॅन लाईक, तुम्ही स्वतःला विचारा, मी इंडिपेंडेंट आहे की डिपेंडेंट आहे? तुम्हाला लगेच कळेल. इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र यार. माझा खर्च मी करेल, माझे पैसे मी कमवतो, मी खर्च करेल. दॅट इज इंडिपेंडेंट. सो हे सगळे मॉड्यूल कसे आहेत मला सांगा. या मॉड्यूलला याच्याशी काही घेणं देणं आहे? अजिबात नाही. का? हा इंडिपेंडेंट आहे, हे लक्षात ठेवा. स्प्रिंग कोर कधीच म्हणणार नाही अय स्प्रिंग कॉन्टेक्स्ट तुझ्याशिवाय मी आधा अधुरा आहे. हे म्हणेल का असं? तू नाही तो मे बी नाही, तू खाना नाही खाएगा मे बी नाही खाएगा. अजिबात नाही. अहो हा इंडिपेंडेंट आहे. स्प्रिंग कॉन्टेक्स्ट म्हणेल का स्प्रिंग कोरला तुझ्याशिवाय मी अधुरा आहे? नाही. हा पण इंडिपेंडेंट आहे, हा पण इंडिपेंडेंट, हे पण हे सगळे मॉड्यूल इंडिपेंडेंट. पण सर प्रत्येक मॉड्यूलचा यूज काय नेमकं हे आम्हाला कळेल का? प्रत्येक मॉड्यूलचा यूज सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. कॅडेट्स, हे सगळे मॉड्यूल इंडिपेंडेंट आहे ते आपल्याला कळ. कोणीही कुणावरही डिपेंड नाहीये. हा जो स्प्रिंग कोर नावाचा मॉड्यूल मित्रांनो आपल्याला दिलाय, आपल्याला इन डेप्थ शिकायचंय. जस्ट मी याची ओळख करून देतो तुम्हाला. ठीक आहे. स्प्रिंग कोर नावाचा मॉड्यूल जो आपल्याला स्प्रिंगने दिलाय, हा मॉड्यूल जसा कोर जेव्हा आहे तसाच आहे. स्प्रिंगचा कोर पार्ट हा आपल्याला दाखवतो. म्हणजे हा फंडामेंटल मॉड्यूल आहे. एक मिनिट. स्प्रिंग कोर इज अ फंडामेंटल मॉड्यूल ऑफ स्प्रिंग फ्रेमवर्क. फंडामेंटल कळतंय? सर नाही कळत फंडामेंटल. फंडामेंटल म्हणजे इफ आय टॉक अबाउट लाईक गाईज यू नो जावा फंडामेंटल कॉन्सेप्ट. फंडामेंटल म्हणजे बेसिक क्लिअर करणारे कॉन्सेप्ट, जसं की लूप असेल, इफ एल्स असेल, व्हेरिएबल्स असतील, डेटा टाइप्स, हे काय फंडामेंटल कॉन्सेप्ट. सो सिमिलर फंडामेंटल मॉड्यूल स्प्रिंगचा कोण आहे? स्प्रिंग कोर आहे. हा आपल्याला काही कॉन्सेप्ट देतो, जसं की आयओसी कंटेनर. कोणत्या कॉन्सेप्ट? आयओसी कंटेनर. देन डीआय म्हणजेच डिपेंडन्सी इंजेक्शन. हे कळतंय सगळ्यांना? या कॉन्सेप्ट देण्याचं काम याचं आहे. देन समथिंग कॉल्ड, वी हॅव डिफरंट अनोटेशन्स, और वी कॅन से ओनली अनोटेशन्स. खूप सारे अनोटेशन्स विच आर रिक्वायर्ड टू क्रिएट द स्प्रिंग ऍप्लिकेशन. खूप सारे अनोटेशन देतो आपण, पुढे बघू. जसं की फंक्शनल इंटरफेस काय अनोटेशन आहे, तसे अनोटेशन आपल्याला देतो. Then there is something dependence injection. Then loose coupled classes. Loose coupled classes.
हाऊ वी कॅन लूज कपल क्लासेस, याच्यासाठी आपल्याला स्प्रिंग कोर खूप सारे क्लासेस इंटरफेसेस प्रोव्हाइड आहे. ठीक आहे. मग सर आयओसी काय असतंय, सर डीआय काय असतंय, अरे हे पुढे बघायचंय आपल्याला. आता डोक्यात आणायचंच नाही हे काय असते, आता फक्त डोक्यात काय आणायचं हे काय असतं, याच्यामध्ये या गोष्टी असतात. ओके, हे काय असतं हे पुढे मी सांगणारच. आता सध्या जस्ट ओळख करून घ्या, पुन्हा आपण हळूहळू हळू चॅटिंग वाढू. देर इज समथिंग कॉल स्प्रिंग कॉन्टेक्स्ट. आधी ओळख होणं महत्वाचं आहे ना. स्प्रिंग कॉन्टेक्स्ट, व्हॉट डू मीन बाय स्प्रिंग कॉन्टेक्स्ट? स्प्रिंग कॉन्टेक्स्ट ही फंडामेंटल मॉड्यूल नंतर आपण नवीन जी मॉडेल शिकतो त्यामध्ये स्प्रिंग कॉन्टेक्स्ट खूप महत्वाचं असतो. याचं काम असतं स्प्रिंग ऍप्लिकेशन कॉन्फिगर करणं. याच्यासाठी स्प्रिंग कॉन्टेक्स्ट नावाची जो मॉडेल आहे तो खूप महत्वाचा ठरतो. याच्यामध्ये पण आपल्याला मित्रांनो खूप सारे क्लासेस भेटतात, खूप सारे इंटरफेसेस भेटतात, खूप सारे अनोटेशन्स भेटतात. बाय युझिंग दॅट खूप सारे टॅग्स पण भेटतात. बाय युझिंग दॅट वी कॅन कॉन्फिगर द स्प्रिंग ऍप्लिकेशन. कशी कॉन्फिगर करतात, काय करतात, आय विल लेट यू नो. ठीक आहे सर, स्प्रिंग वेबचा काय विषय? स्प्रिंग वेबच्या मदतीने आपण वेब ऍप्लिकेशन बनवू शकतो मित्रांनो. काय बनवू शकतो? वेब ऍप्लिकेशन बनवायचे असतील, यू कॅन यूज अ स्प्रिंग वेब. मग वेब ऍप्लिकेशनसाठी जे रिक्वायर्ड असतं जसं की टॉमकॅट सर्व्हर, हे लागते की नाही? हे तुम्हाला इन्स्टॉल करायची गरज नाही मित्रांनो. का हो सर, वेब देतोय ना. टॉमकॅट सर्व्हर याच्यामध्ये बाय डिफॉल्ट अवेलेबल आहे. अहो टॉमकॅट सोडा, टॉमकॅट सारखे 4 सर्व्हर याच्यामध्ये. किती? 4. टॉमकॅट आहे, जेट्टी नावाचं सर्व्हर आहे, नेट्टी नावाचं सर्व्हर आहे, अंडरटॉ नावाचं सर्व्हर आहे. एवढे सर्व्हर हा देतो स्प्रिंग वेब. एवढंच नाही हो, अय एवढंच नाही, आणखीन काय देतो? स्प्रिंग वेब नावाचा फ्रेमवर्क मॉड्यूल तुम्हाला खूप सारे अनोटेशन देतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे अनोटेशन रेस्ट कंट्रोलर आणि कंट्रोलर असे 20 पेक्षा जास्त आहेत. पण हे खूप आयएमपी म्हणतात त्याला, आयएमपी अनोटेशन, ज्यांच्या मदतीने रेस्ट एपीआय असेल वेब ऍप्लिकेशन्स बनवले जातात. हे कुठं आहे? हे कळतंय सगळ्यांना हळूहळू हळू? ठीक आहे. हे इंडेप ज्यावेळेस शिकू ना त्यावेळेस तुम्हाला आणखीन मजा येईल. देर इज समथिंग कॉल स्प्रिंग एमव्हीसी. याच्या मदतीने सुद्धा तुम्ही वेब ऍप्लिकेशनच बनवू शकता. मग सर वरती पण वेब ऍप्लिकेशन तुम्ही म्हणले हो, पण वेब ऍप्लिकेशन मध्ये असणारा जो फ्रंट एंड पार्ट आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड करायचं काम एक्झॅक्टली एमव्हीसीच आहे, म्हणजेच व्ह्यू. याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतंय एमव्हीसी. व्ही स्टँड्स फॉर व्ह्यू. व्ह्यू म्हणजेच काय? युआय. तुमचा जो युजर इंटरफेस असतो त्या युजर इंटरफेससाठी ज्यावेळेस आपण जेएसपी यूज करू, एचटीएमएल यूज करू, त्याला सपोर्ट करणाऱ्या ज्या लायब्ररीज आहेत, जे कॉन्फिगरेशन आहे, जे क्लासेस आहेत, जे टॅग्स आहेत, हे सगळं आपल्याला कोण देतो? एमव्हीसी नावाचा मॉड्यूल देतो. हे कळतंय सगळ्यांना? सो फ्रंट एंड रिलेटेड गोष्टी यू विल गेट इन द एमव्हीसी पार्ट. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग गाईज. सर याची ही काय भानगड आहे स्प्रिंग डेटा जेपीए? अरे म्हणजे किती मोठं, किती 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 गोष्टी प्रोव्हाइड केल्यात बघा ना. स्प्रिंग डेटा जेपीए मित्रांनो, यु नो जेडीबीसी. हो सर जेडीबीसी माहित आहे मला. हायबरनेट, हायबरनेट पण माहित आहे. जेडीबीसी मध्ये मी तुम्हाला म्हणलं पोरानो, डेटाबेसचं कनेक्शन करा आणि डेटा इन्सर्ट करा. ऍटलिस्ट मला सांगा जेडीबीसी मध्ये किती लाईनचा कोड लिहाल तुम्ही? तर किती लाईनचा म्हणजे 10 तरी लाईन जाणार की राव आमच्याकडून, बरोबर आहे. हायबरनेट मध्ये ऍटलिस्ट 5 तरी लाईन लिहावं लागतात फंक्शन धरून. पण मित्रांनो मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं, स्प्रिंग डेटा जेपी मध्ये 0 लाईन लिहावं लागतात. म्हणजे डेटा जेपीचं काम काय आहे? टू डेव्हलप द डाव लेअर. डाव लेअर बनवण्यासाठी हा एकदम परफेक्ट मॉड्यूल आहे. आणि इतक्या सोप्या पद्धतीमध्ये, इझी वे मध्ये आपण डाव लेअर बनवू शकतो. आपलं डेव्हलपरचं काम काय नाही, फक्त लॉजिक, बाकी सगळं कॉन्फिगरेशन हा करतो. ना तुम्हाला ते कनेक्शन बनवायचंय, ना तुम्हाला ते हायबरनेट मध्ये नाही का, हायबरनेट कॉन्फिगरेशन सेशन फॅक्टरी अँड ओपन द सेशन अँड ट्रान्झॅक्शन, नथिंग टू डू गाईज. एव्हरीथिंग विल बी डीड बाय डेटा जेपी. सगळं करून ठेवलंय, आपण फक्त जायचं आणि जेवण करायचं, म्हणजे यूज करायचं त्याच. ठीक आहे. स्प्रिंग डेटा जेपी. सर हे स्प्रिंग रेस्ट काय विषय? स्प्रिंग रेस्ट काय विषय? हा जो मॉड्यूल आहे मित्रांनो स्प्रिंग रेस्ट, इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट मॉड्यूल बरं का. स्प्रिंग रेस्ट,
स्प्रिंग रेस्टच्या मदतीने आपण रेस्ट एपीआय बनवू शकतो. रेस्ट एपीआय बनवण्यासाठी हा मॉड्यूल आपल्याला दिलाय. रेस्ट एपीआयलाच मायक्रो सर्व्हिसेस म्हणतात. काय म्हणतात? मायक्रो सर्व्हिसेस, जे की मार्केटमध्ये खूप फेमस आहे. पण हे समजण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागेल. आता जर मी सांगायला गेलो तर डोक्यावरून जाईल, काय उपयोग बसणार. आता लक्षात ठेवा, फक्त येणे काय बनवता येतात? रेस्ट एपीआय बनवता येतात. ठीक आहे सर, हे 7 जे लिहिले तुम्ही स्प्रिंग बूट, याचा काय विषय? हे तर मित्रांनो वेगळीच दुनिया, मगच म्हणलं मी, खूप वेगळी दुनिया. हे ज्यावेळेस तुम्ही शिकाल, तुम्हाला एक गोष्ट खूप भारी प्रकारे समजेल, दॅट इज समथिंग कॉल ऑटो कॉन्फिगरेशन. कशा गोष्टी ऑटोमॅटिक झाल्यात हे तुम्हाला कळेल. तुमचं काम खूप सोपं राहणार आहे. तुम्ही 2 मिनिटामध्ये ऍप्लिकेशन बनवणार. किती? 2 मिनिटात ऍप्लिकेशन रेडी. काय बोलताय सर? एवढं सोपं होणार आहे? आता जर मला ऍप्लिकेशन बनवायचं असेल तर मला नाही ना म्हणलं एक अर्धा तास 1 तास जातो. म्हणजे टॉमकॅट इन्स्टॉल करा, ऍड करा, सर्वलेट बनवा, पेज बनवा आणि लोड करा. हे बरं अर्धा तास तरी जातो नॉर्मल. पण मित्रांनो, स्प्रिंग बूट मध्ये हे सगळं किती मिनिटात होणार? मॅगी माहिती आहे? मॅगी, यू नो मॅगी. सो यू कॅन ट्रीट स्प्रिंग बूट ॲज अ मॅगी. येस, मॅगी इक्वल स्प्रिंग. सर इंटरव्ह्यू मध्ये आम्ही असं सांगितलं, चालेल? चालेल, खरंच चालेल. मी सुद्धा आन्सर दिलं होतं असं इंटरव्ह्यू मध्ये. स्प्रिंग बूट इज लाईक अ मॅगी. मॅगी वी कॅन मेक इन 2 मिनिट्स. स्प्रिंग बूट विल लाईक मेक युअर ऍप्लिकेशन रेडी इन 2 मिनिट्स. इंटरव्ह्यू म्हणला व्हेरी गुड आधी. करेक्ट. हे अरे खरंच, यू कॅन से द आन्सर लाईक दिस गाईज. करेक्ट. आता हे ज्यावेळेस मी शिकवेल त्यावेळेस सांगेल तुम्हाला. ठीक आहे. 8 नंबर, that is something Spring Security. Oh, very important module, guys. By using this module, you can secure your application. We can secure our application using JWT, OAuth. खूप सारे सिक्युरिटी मॉड्यूल्स आहेत बरं का याच्यामध्ये. देन समथिंग डेटाबेस युजर सिक्युरिटी, ओके, इन मेमरी सिक्युरिटी, खूप साऱ्या सिक्युरिटी. या सिक्युरिटीचा हेल्प करून, सिक्युरिटीची मदत घेऊन आपण आपल्या ऍप्लिकेशनला सेक्युअर करू शकतो. आणि सिक्युरिटी लय महत्वाची असते. हे वरचं सगळं शिकलावून सिक्युरिटी नाही शिकला, उपयोगच नाही. सिक्युरिटीज नाही ऍप्लिकेशनला, काय उपयोग? कोणी येऊन काही करून जाईल, हॅक करून जाईल, बरोबर. देन देर इज समथिंग कॉल मायक्रो सर्व्हिसेस. येस, रेस्टचाच पार्ट मायक्रो सर्व्हिसेस आहे, पण याच्यामध्ये आणखीन वेगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात. इन मायक्रो सर्व्हिसेस गाइज, यू विल लर्न सम न्यू टेक्नॉलॉजीज टू कनेक्ट द मायक्रो सर्व्हिसेस. लाईक मायक्रो सर्व्हिसेस कशा बनवल्या जातात, इथं रेस्ट टेम्पलेट कसा हेल्प करतो आपल्याला. देन फीएन क्लायंट नावाचं एक गोष्ट असते, ती काय असतो फीएन क्लायंट, कशा प्रकारे तो इंटर सर्व्हिस कम्युनिकेशन करतो. ऍडमिन सर्व्हर कशा प्रकारे मायक्रो सर्व्हिसेस हँडल करतो. झिपकिन सर्व्हर कशा प्रकारे सर्व्हिसेस हँडल करतो. देन कॉन्फिग सर्व्हर काय असतो. देन देर इज समथिंग कॉल्ड युरेका सर्व्हर काय असतो. लॉट्स ऑफ थिंग्स यू विल लर्न इन द मायक्रो सर्व्हिसेस. हे कळते सगळ्यांना. एपीआय गेटवे काय असतात, हे सगळं स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस मध्ये असेल. आता हे वाटत असेल सर हे काय नेमकं, पुढं समजून जाईल. ठीक आहे, वेट करा. देन देर इज समथिंग स्प्रिंग क्लाउड अँड JWT. ठीक आहे. स्प्रिंग क्लाउड याच्यामध्ये बेसिकली आपल्याला या कॉन्सेप्ट येतात, जसं की एपीआय गेटवे, दिस इज अ पार्ट ऑफ स्प्रिंग क्लाउड बेस. देन ऍडमिन सर्व्हर, दिस इज अ पार्ट ऑफ एपीआय गेटवे. सॉरी, स्प्रिंग क्लाउड. कॉन्फिग सर्व्हर, हे मायक्रो सर्व्हिसेस मधल्या ज्या गोष्टी आहेत ना, क्लाउड मध्ये येतात. ठीक आहे. आणि JWT, यू नो, आपण मगाशीच म्हणलो स्प्रिंग JWT इज नथिंग बट सेक्युअर ऍप्लिकेशन युझिंग JWT म्हणजे एक कॉन्सेप्ट आहे, टेक्नॉलॉजी आहे. याचा यूज करून आपण हाय लेवलची सिक्युरिटी अचीव्ह करू शकतो. सो हे सगळं मित्रांनो याच्यामध्ये येतं. हे क्लिअर आहे सगळ्यांना? स्प्रिंग कोर असेल, कॉन्टेक्स्ट असेल, वेब, MVC, डेटा, JPA, सगळ्यांचा मिळून ज्यावेळेस तुम्ही सगळे मॉड्यूल शिकाल, यू विल बिकम अ जावा डेव्हलपर. डोळं बंद करून. हे कळतंय? हे 10-11 मॉड्यूल, तर बास यार, एवढं आलं ना, बाकी काय पाहिजे. कळतंय सगळ्यांना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मॉड्यूल मी तर शिकवेलच. ओके, याला 2 ते 2.5 महिने लागतील सुद्धा. ओके, 2 to 2 पॉईंट समथिंग मंथ्स लागेल हा टाइम.
याच्यामध्ये 6 लाईव्ह प्रोजेक्ट आपण करतोय, मी तुम्हाला काल पण सांगितलं. जे प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या रिझ्यूम मध्ये ऍड करू शकता 6च्या 6. ओके, याच्यामधले 2 तर मेजर प्रोजेक्ट असतील, जे की खूप मोठे असतील, अँड ते तर तुम्ही 100% रिझ्यूम मध्ये टाकाच. ओके. आणखीन एक गोष्ट, याच्यासाठी मला तुमच्याकडून दररोजचे 6 तास पाहिजे. दिस स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड ऑल दीज कॉन्सेप्ट. लक्षात घ्या, तुमच्या टाइमला ऍडजस्ट करून ट्राय टू गिव्ह द 6 आवर्स. आता हा टाइम मी मुद्दामून देतो 6 तास, का माहितीये का? आता इथं काही जण कॉलेज स्टुडंट असतील, माइट बी त्यांना समजायला वेळ लागतो, तो 6 तासामध्ये ते सगळं समजू शकतात. आता काही जण इथं असेल, सर मला 2 तासामध्ये पण हे सगळं समजेल, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही 2 तास अभ्यास करून जर सगळं अडॅप्ट करू शकत असाल, इट्स फाईन. पण आता या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या, यू हॅव टू राईट इच अँड एव्हरी नोट्स. तुमच्या हाताने नोट्स लिहा, परत त्या नोट्स रिपीट करा, बोलून बघा, समजून घ्या, एक्सपेरिमेंट करा. कळतंय? मग 2 तासात आय थिंक इट्स नॉट पॉसिबल आहे, सगळं 2 तासात होणं नाहीये. इव्हन आज प्रॅक्टिकल काहीच नाही झालं, उद्यापासून प्रॅक्टिकल पार्ट चालू होतो, मग प्रॅक्टिकल करून बघणं, रेकॉर्डिंग, आता तर रेकॉर्डिंग 2 वेळा बघायचीच पाहिजे. 2 टाइम्स रेकॉर्डिंग रिपीट करणं सगळ्यांसाठी मॅन्डेटरी. हे कळतंय सगळ्यांना? आणि 6 तास मी म्हणतोय, मग तुमची चॉईस आहे किती तास द्यायचे. 2 तास द्या, 3 तास द्या, नाहीतर तास पण देऊ नका. हे तुमच्यावर डिपेंड आहे, बरोबर आहे. पण माझं सजेशन, माझं सांगणं आहे की तुम्ही टाइम दिला पाहिजे. टाइम द्याल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, समजतील. ओके. नाहीतर इकडून ऐकून इकडून निघून जायला वेळ लागत नाही. हे क्लिअर आहे सगळ्यांना? सो रेकॉर्डिंगचा ऍक्सेस आहे तो मी काल पण सांगितलं मेसेजवर. ज्यांनी पेमेंट केले त्यांना रेकॉर्डिंगचा ऍक्सेस भेटेल, वेट करा. ही रेकॉर्डिंग नवीन ड्राईव्ह वरती जाते. ओके. न्यू ड्राईव्ह वेअर क्रिएटेड. ओके, आजपासूनच्या सगळ्या रेकॉर्डिंग त्या ड्राईव्ह वरती जातील. आणि जे फुल स्टॅकचे आहेत, ज्यांची इन्स्टॉलमेंट 1 फेब्रुवारीला होती किंवा काही जणांची 10 फेब्रुवारीला असेल, त्यांनी प्लीज जमा करा. 10 फेब पर्यंत ज्यांची इन्स्टॉलमेंट होती त्यांना रेकॉर्डिंगचा ऍक्सेस भेटेल. ज्यांची इन्स्टॉलमेंट 20 फेब्रुवारी पर्यंत होती त्यांनी 20ला दिली तरी काय प्रॉब्लेम नाहीये. हे कळतंय? आणि ज्यांनी फीस दिली त्यांनी इग्नोर करायचं. तुम्ही दिले ना, इग्नोर, तुम्हाला ऍक्सेस लवकरात लवकर भेटेल, इव्हिनिंग पर्यंत भेटेल, 6-7 पर्यंत. ठीक आहे. आय नीड टू चेक, सगळ्यांचं मला चेक करावं लागेल. देर आर 100+ मेंबर्स इन आवर ग्रुप. सो वेळ लागतोय, थोडासा वेळ घ्या, वेळ द्या मला. ओके. मी एकटाच करतोय हे सगळं. सो दॅट्स वाय. खूप, अरे देवा. नाही, मी हा शब्द वापरला हार्ड आहे. तुम्ही हार्ड स्वतःहून काय म्हणताय? 6 तासामुळं का? हम्म. एक अवघड वाटलं का सेशन आजचं? असं वाटलं का सर काहीतरी मी नवीन शिकायला चाललोय, आणि कसं व्हायचं आणि काय व्हायचं असं वाटलं का? वाय यू आर सेइंग लाईक दॅट? नाही ना? एनिवन, बाकी हाऊ द सेशन? हाऊ वॉज द सेशन? Yes. इट वॉज अंडरस्टँडेबल और नॉट? Was wonderful. यस. काय काय कॉन्सेप्ट आज फर्स्ट ऐकलेत ना सर? अच्छा, हा हा. नाही, मग त्याच्यामुळेच वैष्णवी काय म्हणलं मी. येस, 20 फेब्रुवारीला ऍक्सेस भेटेल. काय काय कॉन्सेप्ट आज? हा, ठीक आहे. सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. येस, व्हेरी गुड. येस. यू नीड टू डू वॉट, डू द प्रॅक्टिस. 6 तास मी असंच म्हणलं का हो? मला सांगा ना. आता मला सांगा, हे 6 तास मी उगीच म्हणलं का? हे मला सांगा, म्हणलं का? ह्याला टाइम लागणार आहे मित्रांनो. आता उद्यापासून आणखीन आणि एक गोष्ट सांगतो, आज जे झालंय ते आजच फिनिश करायचं. हे मी पहिल्या लेक्चर पासून सांगतोय. आता काही जणांचं कलेक्शन चालू असेल, सर जीडीबीसी मध्येच अडकलोय. मग हे ते लोड होणार नाही का हो? भाई तुम्ही सांगा मला, लोड होईल की नाही? समजलं आहे की काय शिकायचं आहे तर? हा, काय शिकायचं हे समजलंय ना? सेशन वॉज वंडरफुल. ठीक आहे, थँक्यू. काय कळतंय सगळ्यांना? कोणी जर मागं राहिलं असेल, उद्या परवा शनिवार रविवार सुट्टी आहे, सगळं एकदम असं घासून खरडून काढून टाकायचंय. काय कळतंय? कुणीच मागं थांबायचं नाही. नाही ना सर, ते थोडस हायबरनेटचं राहिलंय आणि स्ट्रीम एपीआय मध्ये अडकलोय, अजिबात नाही. काय कळतंय सगळ्यांना? हा, एन्जॉय करत शिकायचं, टेन्शन घेऊन शिकला तर अवघडच आहे. बरोबर आहे. बघा, गायडन्स करायला स्वाती मॅडम आहे तिथं.
वेळोवेळी गायडन्स करतील तुम्हाला ते. करत चला गायडन्स. लहान लेकर आहेत, लहान म्हणजे तुमच्यापेक्षा तरी लहानच आहेत. ठीक आहे. वेटिंग फॉर मॅगी इक्वल इक्वल्स स्प्रिंग सिम्पल. त्यामुळे डोंट वरी गाईज, इट इज व्हेरी सिम्पल. सिम्पल मी बनवतोय ना. सिम्पल मी बनवतोय, त्यामुळे लोड कशाला घेताय. किती अवघड असू द्या ना. अवघड नाहीयेच पहिली गोष्ट. पण जर तुम्हाला फील होत असेल एवढ्या कॉन्सेप्ट पहिल्यांदा ऐकून, तर डोंट वरी, विल मेक इट व्हेरी सिम्पल. पण एवढं सगळं शिकावं लागणार आहे की नाही. एवढं सगळं शिकवत नाहीत बाहेर. नो वन विल टीच यू ऑल दिस मॉड्यूल्स. गो अँड आस्क. तुम्ही जर बाहेर गेले, बाहेर जावा, इन्स्टिट्यूटला विचारा, किंवा इन्स्टिट्यूटमध्ये जे स्टुडंट क्लास करतात त्यांना विचारा. त्यांना विचारा स्प्रिंग स्प्रिंग बोर्ड किती शिकला. ते काय म्हणणार माहिती आहे, 4 दिवसात संपलं. किती दिवसात? हा, 10 दिवसात स्प्रिंग खतम झालं. आहे का? ऑफलाईन स्टुडंटचा फीडबॅक आहे. हे मी नाहीये सांगत, किंवा तुमचे स्वतःचे फीडबॅक असते. जर तुम्हाला वाटत असेल सर हे लय आहे, हम्म, बघा, म्हणजे हेल्प. पोरांना लॅमडा बघितल्यावर अशी भीती वाटायला लागली. बोला. आता आपण एखादं प्रोजेक्ट किंवा ऍप्लिकेशन बनवायचं, त्यावेळेस हे प्रत्येक मॉड्यूल्स वापरतात का? डिपेंड असतं प्रोजेक्टवरती वगैरे? नाही नाही, प्रत्येक मॉड्यूल वापरला जातो. मोस्टली 80% मॉड्यूल वापरतात त्यातले मॅडम. 80% मॉड्यूल. हा. ओके, एखादा दुसरा मॉड्यूल नाही युज होणार, पण सगळे मॉड्यूल मोस्टली युज होतात. कारण त्याच्याशिवाय पूर्ण, मी म्हणलं ना, स्प्रिंग इज अ ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. सगळंच युज होतं. कोर मधला काय पार्ट, कॉन्टेक्स्ट मधला काय पार्ट, वेब मधला, एमयूसी मधला, इट्स डिपेंड ऑन युअर प्रोजेक्ट. पण मोस्टली सगळं युज होतं. हो. हो. फ्रंट एंड जास्त नाही युज करणार, थोडंच करणार. बघा फीडबॅक काय सांगते. ऑफलाईनची स्टुडंट आहे, पोरं लॅमडा बघून घाबरली म्हणून. आपले स्टुडंट घाबरतील का लॅमडा बघून? आपले बरोबर लॅमडा बघायचा आला काय तुला, होय रे. मला अवघड जातो, मला अवघड जातो. लॅमडा मी असा असा उचलून धरून पाडून फिडून टाकेल. हे कारण आपण असं शिकलायच ना लॅमडा, नाही का शिकला? शिकलोय आपण असा लॅमडा. आपण शिकलो आहे, पण जेडीबीसी असं शिकलोय. सो स्प्रिंग पण आपण असं शिकणार आहे. स्प्रिंग काय आपल्याला भीती दाखवेल? आपण स्प्रिंगला पळवून लावू ना. हं? ठीक आहे. आम्ही शिकवायला लागलो की इझी वाटतं ना. थँक्यू. पण सगळे इझी आहेच निशा, असेल किंवा सगळेजण, सगळे इझी आहेच. ठीक आहे, चला थांबू आपण आजसाठी. ओके, याची रेकॉर्डिंग मित्रांनो नवीन ड्राईव्हवरती आहे, त्याचा ऍक्सेस भेटेल. प्लीज वेट, एव्हरीवन वेट करायचं. मला मेसेज सारखं सारखं करू नका. ठीक आहे. जर तुम्हाला ऍक्सेस उद्यापर्यंत जरी नाही भेटला, ठीक आहे, उद्या 10च्या नंतर मग मेसेज करा, सर मला ऍक्सेस नाही भेटला. 10च्या आत कुणीच मला मेसेज करायचं नसेल, ठीक आहे. मी सगळ्यांचं चेक करून ऍक्सेस देणार आहे उद्या 10च्या आत. कारण शनिवार रविवार असं पण सुट्टीच आहे. ठीक आहे. सो वेट फॉर दॅट. 10च्या आतपर्यंत परत मला मेसेज करा. राहिलं तर, चुकून राहू शकतं, मेसेज करा कोण राहिलं तर. पण ज्यांची फीस 10 फेब्रुवारीच्या आतपर्यंत होती सगळ्यांनी पे करायचे. 20 फेब्रुवारी नंतर गेले तरी चालेल. ठीक आहे. याच्यात कोण ऍडव्हान्स द्यायचं नाही ना? एकदा मला चेक करू द्या बरं. फक्त ऍडव्हान्स जेव्हासाठी मी ऍडमिशन घेतलं होतं, आणि सर मी स्प्रिंग बोट पण करतोय, असं नाही ना? त्यांनी सर मी ऍडमिशन घेऊन. घेतलं होतं. हॅलो हा बोला. सर, बोला. मी ऍडव्हान्स जावासाठी फीस भरली होती, मग स्प्रिंगची वेगळी फीस आहे का? हो, वेगळी फीस आहे मॅडम. ठीक आहे, तुम्ही आज जॉईन केलं, लक्की आहात तुम्ही. माझं लक्ष नाही गेलं. नाही, ठीक तेच आहे. विचारायचं होतं. हा, कल्याणी मला व्हॉट्सअप कर, मी तुला डिटेल पाठवतो. ठीक आहे. ओके सर.
हा ठीक आहे. आणखीन कोण आहे का रे? छुपे रस्टम, एनीवन इज देअर? मल्टी थ्रेडिंगचा व्हिडिओ ओके करतो. डिझाईन पॅटर्न्स विचारतात का फ्रेशर्सला? सिंगलटन, प्रोटोटाइप, हे पॅटर्न्स आपण शिकणार आहोत आकाश स्प्रिंग मध्ये. स्ट्रीम एफएसएस, हा असाइनमेंट पण देतो मी, ठीक आहे. हे आणखीन कोण आहे का रे याच्यामध्ये? असं गपचूप जॉईन करू नका, मला विचारून सांगून जॉईन करा, नाहीतर उगाच बेइज्जत होईल. म्हणजे आपण म्हणतो ना, नाही ना कोणी? नक्की सगळ्यांनी स्प्रिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा फुल स्टॅकला ऍडमिशन घेतलेलं आहे? ओके, सांगून जॉईन व्हा ना, असं न सांगता जॉईन व्हायचं नाही. ठीक आहे, अजून करतो मी. सगळ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. मला हे रेकॉर्डिंग परत बघताना हे सगळं बघावं लागेल, सो दॅट्स वाय मी स्क्रोल करतो स्लोली. चेक करावं लागेल मला. ठीक आहे, चला, काय प्रॉब्लेम नाही. ठीक. सो उद्या नाही, ऑन द मंडे गाईज, विल टॉक अबाउट नेक्स्ट पार्ट. स्प्रिंग कोर्स स्टार्ट करतो आपण मंडेला, ठीक आहे. आणखीन काय बोलायचं कोणाला? एनीवन वॉन्ट टू टॉक एनिथिंग? नाही ना? ठीक आहे, चला, थँक्यू.